नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो काही हटके टॉपिक, काही वेगळा टॉपिक, ज्याच्यामध्ये एखाद्या डिसॅबिलिटी पर्सन किंवा अपंग व्यक्तीसाठी कुठल्या स्कीम आहेत, त्या स्कीम कशा घ्यायच्यात आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठलं कार्ड बनवायचे, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे, त्याच्यासाठी लागणारे कागद काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी याच्याशी निगडित चालू असलेल्या स्कीम आणि त्यासाठी ऍप्लिकेशन कसं करायचं हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा। का? कारण नवनवीन येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि चॅनलवरती पडलेलं वेगवेगळ्या प्रकारचं जे कंटेंट आहे, वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्या पाहायला तुम्हाला मिळतील। चला विदाउट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम आपण UIDAI च्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे। कसं यायचे? त्यासाठी आपल्याला गुगलला सर्च करायचे swavalambancard.gov.in। आता ही वेबसाईट जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर काळजी करायचं कारण नाही, युट्यूबचं डिस्क्रिप्शन या व्हिडिओचं चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली, त्याला क्लिक करा, डायरेक्टली तुम्ही या रिडायरेक्ट या वेबसाईटवर होऊ शकता। ओके, तर सर्वप्रथम आपण इथं आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत मित्रांनो, की तुम्हाला मी 3 कन्सेप्ट क्लिअर करणार आहे। फर्स्ट, ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचे, सेकंड, डिटेल गाईडलाईन याची, आणि थर्ड, याच्या संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर त्यासाठी तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करायचे, सगळ्या गोष्टी सगळ्या इथंच क्लिअर होणार। व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। सर्वप्रथम आपण इथे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतंय अप्लाय फॉर UDID, म्हणजे या ज्या युनिक डिसॅबिलिटी आयडी साठी क्लिक करा, अप्लाय करा असं इथं ऑप्शन दिसतंय। आपण याला क्लिक करूयात। याला क्लिक केल्याच्या नंतर आपण डायरेक्टली रिडायरेक्ट होतो या साईटवरती, म्हणजे रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसवरती। इथं दिलेलं आहे रजिस्ट्रेशन फॉर्म। आता याच्यामध्ये यांना काय केलेलं आहे, याला डिवाइड केलेलं आहे की जसं की पर्सनल डिटेल वेगळी, प्रूफ ऑफ आयडेंटिटी वेगळी, ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स वेगळा, डिसॅबिलिटी डिटेल्स वेगळी, हॉस्पिटल असेसमेंट वेगळी। तर आपण याला काय करू, अशाच पद्धतीने डिवाइड करू आणि तुम्हाला सुरळीत त्याची माहिती देऊया। सर्वप्रथम पहा की याच्यामध्ये हा फॉर्म जो भरतो याच्यामध्ये करेक्शन नसतं, त्याच्यामुळे मी जी माहिती तुम्हाला सांगतो पूर्ण केअरफुली तुम्ही बघा, याच्यामध्ये काहीही चूक होऊ देऊ नका। मी थोडंसं काय करतो, झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसायला थोडं स्पष्ट होईल। ओके, आता इथं झूम केलेलं आहे मी, आणखी थोडं करतो। ओके, स्क्रीनला फिट झालेलं आहे। आणि इथं पहा, आता इथं पर्सनल डिटेल मध्ये तुम्हाला चूज रिजनल लँग्वेज, तुमची जी रिजनल लँग्वेज आहे ती चूज करा, तुमच्या राज्याची जी लँग्वेज असेल ती चूज करा असं सांगितलं आहे। तर तुम्हाला इथं रिजनल लँग्वेज तुमची जी असेल, हिंदी, मराठी, जी काय तुम्हाला पाहिजे ती लँग्वेज तुम्ही चूज करू शकता। इथं बाय डिफॉल्ट हिंदी दिलेली, मी त्याला काही बदल करत नाही। आता इथं आपण पर्सनल डिटेल बघतोय। पर्सनल डिटेल मध्ये फर्स्ट कॉलम आहे ऍप्लिकंट फुल नेम। आता ऍप्लिकंट फुल नेम मध्ये काय करायचं, मी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय सांगितलं की काहीही चुका होऊ द्यायच्या नाही, करेक्शन नाही, नाहीतर मग 3 महिने वाट बघावं लागेल जोपर्यंत हे ऍप्लिकेशन रिजेक्ट होत नाही तोपर्यंत। ऍप्लिकंट फुल नेम, आता ऍप्लिकंट फुल नेम म्हणजे अर्जदाराचे पूर्ण नाव, पण हे टाकताना एक खबरदारी लक्षात घ्यायची की आपल्या आधारवरती जसं नाव आहे तसं ऍज इट इज टाकायचे। आता मी इथे टाकले राहुल विजय कोरडे। आता याच्यामध्ये त्याच्या आधारवर पहिले राहुल होतं म्हणून मी राहुल टाकलेलं, तुमच्या आधारवर सरनेम पासून सुरुवात असेल तर तुम्ही सरनेम एंटर करा। एवढं टाकल्याच्या नंतर इकडे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली नाव येते, तुम्हाला काहीही करायचं नाही। आणि जर तुम्हाला वाटलं की नाव व्यवस्थित नाही आलं तर इकडे क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस दुरुस्ती वगैरे करू शकता। आता सेकंड आहे ऍप्लिकंट फादर्स नेम। आता फादर्स नेम मध्ये मी तुम्हाला सजेस्ट केली की त्याचं पूर्ण नाव भरा। पूर्ण नाव म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव आणि आडनाव, आणि त्याच्या आजोबाचं नाव जर माहित असेल तर इथे 100% टाकायला विसरू नका। आता मी इथं टाकून देतो, मी टाकलं नव्हतं पण तुम्हाला सांगता सांगता टाकून पण देतो। ओके, त्याच्यानंतर त्याच्या आईचं नाव, आईचं नाव परत आपण इथं काय करूयात, फुल मध्ये भरूयात, म्हणजे परत त्याला कुठलीही अडचण येणार नाही। आता मी इथं पूर्ण नाव टाकलेलं त्याच्या आईचं। त्यानंतर आहे नेक्स्ट स्टेप ऍप्लिकंट मोबाईल नंबर। आता मोबाईल नंबर टाकायचा आहे, मी इथे एक डमी नंबर टाकला, हा माझा नंबर नाहीये आणि हा तो ऍप्लिकंटचाही नंबर नाही, एक डमी नंबर टाकलेला आहे तुमच्या तुम्हाला सांगण्याच्या पर्पज साठी। तुम्ही तुमचा ऍक्च्युअल नंबर असेल तो इथं एंटर करा। त्यानंतर आहे ऍप्लिकंट ईमेल आयडी। आता इथं बघा बऱ्याच ठिकाणी रेड ऍस्टरिस्क दिलात, याचा अर्थ की ही कंपल्सरी आहे आणि जे ऍस्टरिस्क नाही ते कंपल्सरी नाहीये। पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही संपूर्ण माहिती भरा, जेणेकरून येणाऱ्या वेगवेगळ्या स्कीमसाठी ह्या व्यक्तीला अप्लाय करायला सोपं होईल। ओके, इथं मी एक ईमेल आयडी टाकलेला आहे। त्यानंतर इथे तुम्हाला विचारले ऍप्लिकंट डेट ऑफ बर्थ। आता तुम्हाला त्याची जन्मतारीख इकडे टाकायची आहे, जी जन्मतारीख असेल ती इथे टाकू शकता, किंवा इथे कॅलेंडरचा ऑप्शन आहे, याला क्लिक करून तुम्ही जन्मतारीख सिलेक्ट पण करू शकता। चला इथून पुढे आल्याच्या नंतर
इथं तुम्हाला दिले कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये 3 प्रकारचे कॅटेगरी, जनरल, ओबीसी, एससी आणि एसटी. आता बरेच विद्यार्थी मित्र किंवा बरेच मित्र मला विचारतील की सर याच्यामध्ये VJ1, VJ2, VJ3 ह्या कॅटेगरी नाहीये, तर त्यांना काय करायचंय माहितीये का की ओबीसी कॅटेगरी निवडायचे, कारण ते ओबीसी मध्ये सेंट्रलला मोडतात. ओके, इथे आहे जेंडरचं ऑप्शन. जेंडर मध्ये मेल फिमेल जे असेल ते आपण निवडू शकतो. मी मेल निवडलेलं आहे. इकडे पुढे ब्लड ग्रुप दिलाय. ब्लड ग्रुप मध्ये आपल्याला काय करायचं माहितीये का, ब्लड ग्रुप जो असेल त्या व्यक्तीचा तो निवडायचा. माझा O पॉझिटिव्ह आहे तर मी O पॉझिटिव्ह निवडलाय. आता नेक्स्ट स्टेप जे आहे इथे विचारलं रिलेशन विथ पर्सन, त्या व्यक्तीसोबत जो अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं रिलेशन काय. तर आता हा कोण आहे, तो स्वतःच फॉर्म भरत आहे. तर मग आपण काय करतोय की इथं लिहितोय की तो स्वतः आहे. तर इथं तुम्ही जर त्याच्या बिहाफ मध्ये फादर, हजबंड, वाईफ, ब्रदर भरपूर सारे रिलेशन दिले, जो कोणी ऍप्लिकेशन करत असेल ते आपण इकडे निवडू शकतो. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आहे फोटो. इथे क्लिक करून आपल्याला फोटो घ्यायचा. इथे क्लिक केलं, आता मी इथं ऑलरेडी फोटो घेतलेला म्हणून इथे दिसतंय. आता मी इथे क्लिक करतोय आणि इकडे फोटोचं एक ऑप्शन आहे, फोटोला क्लिक करतोय. फोटो इकडे आलेला आहे. सिग्नेचरला पण तसंच क्लिक करायचंय, मी ऑलरेडी घेतलेली आहे. तुम्ही इथे क्लिक करून सिग्नेचर अपलोड करू शकता. त्यानंतर आहे ऑप्शनल डिटेल्स. ऑप्शनल म्हणजे मॅन्डेटरी नाहीये, तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भरा, म्हणजे ज्या भरपूर वेगवेगळ्या स्कीम चालू होतील त्याच्यामध्ये या व्यक्तीला अडचण येता कामा नये. ठीक आहे. पर्सनल इन्कम मध्ये इथं विचारलं की तुमचं उत्पन्न किती. आता इथं भरपूर सारे ऑप्शन आहेत. मी तुम्हाला सजेस्ट करेल बिलो ₹10,000 पर ॲनम, वर्षाला 10,000 पेक्षा कमी आहे असं निवडा, कारण तो व्यक्ती कामच करत नसेल. आणि इन केस करत असेल तर तुम्ही तसं ऑप्शन निवडू शकता. परंतु जेव्हा तुम्ही कमी उत्पन्न निवडता त्यावेळेस येणाऱ्या भरपूर स्कीमसाठी तुम्हाला हे फायदेशीर ठरतं. त्यानंतर आहे हायएस्ट क्वालिफिकेशन. तुमचं जास्तीत जास्त शिक्षण काय. इलेक्ट्रेट शिक्षण नसेल तर इलेक्ट्रेट निवडा. 1ली ते 5वी, 5वी ते 10वी, सिनियर 10वी पर्यंत घ्या, 11वी, 12वी असे सगळे ऑप्शन इकडे दिलेले. तुम्हाला हवं ते ऍप्रोप्रिएट ऑप्शन तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आहे एम्प्लॉइड अँड अनएम्प्लॉइड. तुम्ही नोकरीला आहात किंवा तुम्ही काही काम करताय, येस ऑर नो, ज्याच्यामध्ये ऑप्शन दिलेत एम्प्लॉइड ऑर अनएम्प्लॉइड. तर तुम्ही अनएम्प्लॉइड निवडा किंवा एम्प्लॉइड निवडा, जे असेल त्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आहे आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला भरपूर सारे इथं प्रूफ दिलेले आहेत, ते प्रूफ तुम्ही इकडे पाहू शकता. याच्यामध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल त्याला क्लिक करा आणि त्याचबरोबर ते डॉक्युमेंट इकडे स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर इकडे त्याचा जो नंबर आहे तो टाका आणि आय अग्रीला क्लिक करा. तर असं आपण प्रूफ ऑफ आयडेंटिटीची डिटेल्स भरलेली आहे. आता आपण भरणार आहोत ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स, सध्याचा राहायचा पत्ता. ठीक आहे. याच्यामध्ये पहा की त्याच्यासाठी कुठलं डॉक्युमेंट जोडताय, तर मी इथं लिहिले आधार कार्ड. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट उपलब्ध असेल, अवेलेबल असेल, त्याला क्लिक करून तुम्ही ते डॉक्युमेंट निवडू शकता. त्यानंतर आहे प्रूफ ऑफ करस्पॉन्डन्स ऍड्रेस. तुम्ही जिकडे सध्या राहता त्याच्या त्या पुराव्याचा पत्ता जो असेल किंवा तो पत्त्याचा पुरावा जो असेल तो जोडायचा आहे. ठीक आहे. याला क्लिक करून मी अपलोड केलेलं तुम्ही पण अपलोड करू शकता. त्यानंतर आता माझा ऍड्रेस आहे माजलगाव, तर मी इकडे माजलगाव निवडलेला आहे. तुमचा जो ऍड्रेस असेल तो तुम्ही इकडे निवडू शकता. त्याचबरोबर याला परत टाईप करून घेतो सगळं मी. त्यानंतर स्टेट. आता स्टेट माझी महाराष्ट्र आहे. माझा डिस्ट्रिक्ट जो आहे बीड, मी बीड निवडलेला आहे. त्यानंतर आहे माझा तालुका माजलगाव, बाय डिफॉल्ट आलेला आहे. तुमचा जो असेल तुम्ही निवडू शकता. ओके, एक मिनिट. इकडे माझा तालुका जो आहे त्याची डिटेल्स फेच होत नाही, तर तालुका चेंज करून मी माझा तालुका घेतोय. त्यानंतर माझा माजलगाव तालुका आलेला आहे. त्यानंतर पिनकोड विचारलाय. पिनकोड जो तुमचा असेल तो तुम्ही निवडू शकता. आणि हो, तुमचा जिल्हा कुठला आहे, तुम्ही कुठून, कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून, कुठल्या तालुक्यातून, जिल्ह्यातून तुमचा व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंट करायला सांगायला विसरू नका. इकडे लिहिलंय डिसॅबिलिटी डिटेल्स. आता ही थोडी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, याच्यामध्ये काही चुका करू नका. आता याच्यामध्ये सांगितले प्लीज चूज 2 or more आउट ऑफ 20 डिसॅबिलिटीज. आता 20 डिसॅबिलिटी पैकी तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त डिसॅबिलिटी निवडू शकता. आता डिसॅबिलिटी टाईप, आता या प्रकारामध्ये तुम्हाला इथं जर 1, 2 ज्या काय तुमच्या डिसॅबिलिटीज असेल त्या निवडू शकता. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला विचारले ब्लाइंडनेस, आंधळेपणा, लो विजन, कमी दिसत असेल, हिअरिंग इम्पायरमेंट म्हणजे ऐकायला कमी येत असेल, लोकोमीटर डिसॅबिलिटी, डेप्रोसी क्युअर्ड, त्याच्यानंतर आहे सेरेबल पल्सी, इंटॅक्च्युअल डिसॅबिलिटी, मेंटल इलनेस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, पार्किन्सन डिसीज, ऍसिड अटॅक. आता अशा प्रकारचे भरपूर इथं कॅटेगरी दिल्या. तुमची एक कॅटेगरी असेल तर एक निवडा किंवा एकापेक्षा जास्त असेल तर 1 आणि 2 असं तुमचे ज्या काय असतील त्या तुम्ही निवडू शकता. मी आता सध्या एकच निवडतो जी ऍक्च्युअल आहे ती. आता त्याच्यानंतर इकडे डिसॅबिलिटी ड्यू टू म्हणजे हा कशामुळे झालं, हे कशामुळे झालं त्याचं आपल्याला डिस्क्रिप्शन द्यायचंय. तर इथे भरपूर सारे प्रकार आहेत. ऍक्सिडेंटमुळे झालंय, कोजेनिटियल जेनेटिकचा आहे, डिसीजचा आहे, हेरिडिटरीचा आहे, इन्फेक्शनमुळे झालंय किंवा मेडिसिनमुळे झालंय, काय ते आपण इकडे प्रकार निवडू शकतो. हा निवडल्याच्या नंतर इथे 2 ऑप्शन आहेत, डिसॅबिलिटी बाय बर्थ
तुमची ही जी डिसॅबिलिटी आहे जन्मापासून आहे का नंतर उद्भवली आहे. तर जन्मापासून असेल तर एस करा, अदरवाईज नो करा. आता त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं पुढचं आहे हॉस्पिटल फॉर असेसमेंट इश्यू ऑफ UDID कार्ड डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. आता आपलं जे आपण या दवाखान्यात कुठल्या दाखवणार आहोत हे सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी किंवा कुठे जाणार आहोत तर ते आपल्याला इकडे निवडायचं आहे. आता हे सांगितलं इज युअर ट्रीटिंग हॉस्पिटल इन अदर सिटी ऑर डिस्ट्रिक्ट. तुमचं अदर सिटी मध्ये किंवा अदर डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला द्यायचंय का तर तिथं येस नो करू शकता तुम्ही. आता इथं जर बाय डिफॉल्ट नो केलं तर तुमचे हॉस्पिटल येतील. हे हॉस्पिटल कुठले येतील तुमचे जे डिस्ट्रिक्ट तुम्ही फिल केले त्याच्याशी रिलेटेड डिस्ट्रिक्ट इथं येऊन जातील किंवा तुमचे सरकारी दवाखाने इथं दिसतील म्हणायला हरकत नाही. किंवा तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये दाखवायचं असेल तर तुम्ही एस करून अदर पण ऑप्शन इकडे निवडू शकता. स्टेट आणि स्टेटच्या नंतर डिस्ट्रिक्ट पण निवडू शकता. फॉर एक्झाम्पल मला दिल्लीला दाखवायचं असेल तर मी दिल्ली आणि तिथील जे दवाखाने असतील त्या दवाखान्यासाठी मी एक अप्रोप्रिएट ऑप्शन निवडून सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर इथं कॅप्चा विचारलेला आहे. कॅप्चा 628 होतो, मी इथं 8 टाकलेला आहे. आणि असा पूर्ण फॉर्म झाल्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक केले. आणखी भरपूर सार राहिले. इथं विचारत आहे की अपलोड आयडेंटिटी प्रूफ. इथं मी आयडेंटिटी प्रूफ जो आहे तो अपलोड करतोय. खाली करस्पॉन्डन्स ऍड्रेस साठी जे तुम्हाला सांगितलं होतं ते पण इथं अपलोड करून घेऊयात आपण. आता आणखी काय राहिले का इकडे आपल्याला दाखवेल रेड कलरनं हायलाइट होईल की तुम्ही हे भरायचं राहिलेलं आहे. आता सगळं भरपूर ऍव्हरेज सगळं भरणं झालेलं आहे. सबमिट या बटनाला क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या समोर एक पर्सन विथ डिसॅबिलिटी ऍप्लिकेशन प्रिव्ह्यू दिसते की तुम्ही जे भरलंय ती माहिती बघा, कारण याच्यानंतर कुठले करेक्शन होणार नाही. तर अशा पद्धतीने मी पूर्ण माहिती भरलेली आहे आणि आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कळाली असेल. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगितलं, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला मी काही टिप्स आणि ट्रिक्स याचे सांगणार आहे ज्याच्यामध्ये स्कीम कुठल्या असतील आणि याला कॉन्टॅक्ट कुठे करायचं. पहिले आपण याला कॉन्टॅक्ट कुठे करायचं ते समजून घेऊया. जर फॉर एक्झाम्पल याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तर इकडे राईट साईडला कॉन्टॅक्ट अस नावाचं एक ऑप्शन आहे, याला क्लिक करूयात आणि इकडं कॉन्टॅक्टची जी इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला इकडे समोर शो होईल. ओके. आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला मी सांगितलं होतं काही स्कीम वगैरे असतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय. आता स्कीम साठी जर आपण स्क्रोल डाऊन केलं आणि खाली आलो तर इथं बघा स्कीम फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीज ही लिंक आहे. याचं पण डिस्क्रिप्शन मी तुम्हाला याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. कशाची? कॉन्टॅक्टर्सची, ऑनलाईन ऍप्लिकेशनची आणि स्कीमची. तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे पाहू शकता. आता सगळी इन्फॉर्मेशन तर झाली, मग आता राहिला मुद्दा काय. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओमध्ये काही माहिती समजली नसेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओत.